आज आपण ह्या वेल्वेट बेबी फ्रॉकची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथे मी मेन फॅब्रिक 4 फोल्ड मध्ये घेतले. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. कापडाची घडी आपण छातीच्या चौथ्या भागानुसार घेतली आहे. छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशी 5.5 इंच आपण कापडाची घडी घेतली आहे. आपली उंची आहे 7 इंच आणि त्यामध्ये 1 इंच शिवण्यात असे 8 इंच आपण मेन फॅब्रिकची उंची घेतली आहे. त्यानंतर शोल्डर घेतोय आपण 3.5 इंच. तिथूनच खालच्या साईडला मुंढा खोली घेतोय आपण 3.5 इंच. पुन्हा बंद बाजूकडून 3.5 इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉइंट्स इथे आपण जोडून घेऊया. अशा पद्धतीने मार्क केल्याने छाती रेषा आणि मुंढा रेषा अगदी सरळ रेषेत येतात. माझ्या मापात छाती आणि कमरेचं माप हे सेमच आहे. आता गळा रुंदी घेऊयात आपण 1.5 इंच. तिथूनच खालच्या साईडला पुढील गळ्याची खोली घेतोय आपण 3.25 इंच. पुन्हा बंद बाजूकडून 1.5 इंचाला मार्क करून इथे आपण पुढील गळ्यासाठी चौकोनी गळ्याचा शेप देतोय. तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊन घ्या. त्यानंतर मध्यातून अर्धा इंचाला मार्क करून मागील मुंड्याचा शेप देऊन घ्या. ही बेबी फ्रॉक असल्याने आपण पुढील मुंड्याचा शेप नाही देणार आहोत. इथे आपल्या पुढील भागाचं ड्राफ्टिंग झालंय. आता आपण मागील भाग सेपरेट करून घेऊयात. सुरुवातीला आपण मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहेत. पहा, आपला पुढील भाग आणि मागील भाग इथे आपण सेपरेट करून घेतला. त्यानंतर आपण पुढील गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. पहा, आता आपण पुढील भाग बाजूला ठेवून मागील भाग घेऊयात. गळा रुंदी घेतली होती आपण 1.5 इंच. त्यानंतर मागील गळ्याची खोली घेतोय आपण 3 इंच. पुन्हा बंद बाजूकडून 1.5 इंचाला मार्क करून इथे आपण हा बॉक्स तयार करून घेऊयात. या बॉक्समध्ये मागील गळ्यासाठी आपण गोल गळ्याचा शेप देऊन घेतोय. त्यानंतर मागील गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे. इथे आपण टॉप पार्टच्या पुढील आणि मागील दोन्ही भागाचं ड्राफ्टिंग कटिंग केलं. आता आपण बाही कटिंग करून घेऊयात. त्यासाठी इथे मी मेन फॅब्रिक 4 फोल्डमध्ये घेतलंय. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. कापडाची घडी घेत असताना छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.25 इंच आपण मार्जिन घेतला आहे, कारण आपण ही फुगाबाही शिवणार आहोत. आपल्या बाहीची पूर्ण उंची आहे 8 इंच. त्यामध्ये आपण 3 इंच लूजिंग घेतले. वरच्या साईडला 2.5 इंच आपल्याला पफसाठी लागणार आहे आणि बॉटमला अर्धा इंच फोल्डिंगसाठी. असं इथे आपण 3 इंच एक्स्ट्रा घेतलंय. आता वरच्या साईडला 2.5 इंचाला मार्क करून इथे आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. ह्या लाईनच्या खाली आपण बाहीचा मार्क करतोय. कॅफ हाईट घेतोय आपण 2 इंच. 2 इंचाला मार्क करून अर्ध्यात लाईन आखून घ्या. आता यामधून आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन मायनस केलं. आता तिथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस लाईन आखून घ्या. आता बंद बाजूकडून वरच्या साईडने 2.25 इंचाला मार्क करून घ्या. त्यानंतर आपल्याला मुंढा लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. पाहताय, आता हे दोन्ही पॉइंट्स जोडत इथे आपण मागील मुंड्याचा शेप देऊन घेतोय. बाहीमध्ये तुम्हाला जितका पफ हवा आहे त्यानुसार इथे तुम्ही मार्जिन वाढवून घ्या. पहा, इथे आपण बाहीचा शेप देऊन घेतला. त्यानंतर बॉटमला तुमचा जो काही दंडहीर असेल तो आणि त्यामध्ये 1.5 इंच शिवणार. इथे मार्क करून हा पॉइंट आपल्याला मुंढा रेषेमध्ये जोडून घ्यायचा आहे. इथे आपल्या बाहीचं ड्राफ्टिंग झालं. आता आपण आहे असं कटिंग करून घेतोय. आपली बाही ही लहान मापाची असल्याने इथे आपल्याला पुढील मुंड्याचा शेप देणं गरजेचं नाही आहे. इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने बाहीचं कटिंग करून घेतलं. पाहताय, आता आपण फ्रॉकचा घेर कटिंग करतोय. त्यासाठी इथे मी मेन फॅब्रिक 2 फोल्डमध्ये घेतलंय. पाहताय, समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. कापडाची लांबी आणि रुंदी इथं आपण 18 इंच घेतली आहे. 18x18चे इथे आपल्याकडे 2 पीस आहेत. हे कापड आपल्याला त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. पाहताय, अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर आपलं कापड हे 4 फोल्डमध्ये तयार होतं. पाहताय,
आपल्या कापडाची ओपन बाजू ही समोरच्या साईडला आहे. आता बंद बाजूकडून आपण मार्क करतोय. आपले जे टॉप पार्ट आहेत ते आपल्याला बंद बाजूकडून अशा पद्धतीने वरच्या साईडने ठेवून घ्यायचे आहेत. पाहताय, अगदी व्यवस्थित ठेवून घ्या. आता तिथं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर टॉप पार्ट बाजूला ठेवून घेऊयात. आता ह्या लाईनवरून जितकी तुम्हाला घेरची उंची हवी आहे तिथंपर्यंत मार्क करून घ्या. माझ्या मापात फ्रॉकची उंची आहे 15.5 इंच. टॉप पार्ट आपला 7 इंचाचा तयार होणार. 1 इंच घेरसाठी शिवण्यात. अशी वरच्या साईडने आपण घेरची उंची घेतोय 9.5 इंच. कमरेच्या रेषेवरून बॉटमच्या घेरसाठी इथे आपण वरच्या साईडने 9.5 इंचाला मार्क करून घेतोय. आता हे सगळे पॉईंट्स आपल्याला गोल आकारात जोडून घ्यायचे आहेत. इथे आपल्या घेरचं ड्राफ्टिंग झालं. आता ह्या दोन्ही रेषा आपण कटिंग करून घेऊयात. अशा पद्धतीचा घेर आपल्या फ्रॉकला छान दिसतो. इथे पहा, आपल्या फ्रॉकचे दोन्ही पीस आपण तयार करून घेतले. आता आपण शिलाई करतोय. इथे आपण पुढील भाग घेतलाय. गळ्याला आपल्याला पट्टी लावायची आहे. त्यासाठी इथं मी ही अस्तरची 1.25 इंच रुंदीची पट्टी घेतली आहे. ह्याची लांबी तुमच्या गळ्यानुसार घ्या. ही पट्टी आपल्याला एका बाजूने आतल्या साईडला 1/2 इंचाला फोल्ड करून घ्यायची आहे. त्यावर आपण टीप देऊन घेतोय. आपलं मेन फॅब्रिक हे वेल्वेटचं असल्याने इथं आपण ही कॉटनची पट्टी वापरतोय. कॉटनची पट्टी वापरल्याने आपल्या गळ्याचा शेप आहे असा परफेक्ट येतो. पहा, इथं आपण पट्टी एका बाजूने फोल्ड करून घेतली. ही पट्टी आपल्याला गळ्याच्या वरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून जिथं आपल्या गळ्याचा शेप आहे तिथंपर्यंत सरळ शिलाई करून घ्या. शिलाई आपल्याला 1/2 इंच इतपत घ्यायची आहे. आता जिथं आपला चौकोनी गळ्याचा शेप आहे तिथं आपण कापडाची चुणी तयार करतोय. आपल्या पट्टीचं कापड डाव्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या. त्यानंतर त्यावर आपल्याला सरळ टीप देऊन घ्यायची आहे. आता कापडाची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या. तरच आपल्या गळ्याचा शेप आहे असा परफेक्ट येईल. पुन्हा आपण पट्टीचं कापड डाव्या साईडला फोल्ड करून घेतोय. त्यावर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घेतली. आता आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे. पहा, त्यानंतर एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घ्या. आता जिथं आपल्या गळ्याचा शेप आहे तिथं आपल्याला कट्स देऊन घ्यायचे आहेत. कट्स द्यायला विसरायचं नाही, तरच आपल्या गळ्याचा शेप हा परफेक्ट येईल. आता ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर आपण दाबटीप देऊन घेतोय. दाबटीप दिल्याने आपल्या गळ्याचा शेप हा बिघडत नाही. त्याचसोबत तो फिटिंगला सुद्धा परफेक्ट बसतो. त्यामुळे अशा पद्धतीचे गळे पलटत असताना नेहमी दाबटीप देऊन घ्यायची. पहा, इथे आपण दाबटीप देऊन घेतली. आता आपण गळ्याला थोडी ब्रॉड लेस लावतोय. गळ्याच्या दिशेने अशा पद्धतीने लेस ठेवून जिथे आपल्या गळ्याचा शेप आहे तिथं आपल्याला लेसची चुणी तयार करायची आहे. ज्या पद्धतीने आपण गळ्याला अस्तरची पट्टी लावली त्याच पद्धतीने इथं आपण लेस लावून घेतोय. लेस लावते वेळेस लेसची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून लेस लावा. तेव्हाच आपल्या गळ्याचा शेप हा आहे असा दिसेल. नाहीतर मग तो फिटिंगला परफेक्ट बसणार नाही. पहा, इथे आपण लेसच्या दोन्ही बाजूला टीप देऊन घेतली आणि इथे आपण पुढील भाग तयार करून घेतला. आता आपण मागील भागाची शिलाई पाहतोय. आपण जी पुढील भागासाठी कॉटनची पट्टी वापरली होती तीच पट्टी इथे मी मागील गळ्याला सुद्धा लावतीये. एका बाजूने आपण 1/2 इंच फोल्ड करून घेतली होती. आता गळ्याच्या वरच्या बाजूने ठेवून 1/2 इंच इतपत शिलाई घेत जिथं आपल्या गळ्याचा गोल शेप आहे तिथं आपल्याला पट्टीच्या चुण्या तयार करून घ्यायच्या आहेत. गळ्यावर अशा पद्धतीने चुण्या दिल्याने आपल्या गळ्याचा शेप हा परफेक्ट आहे असा दिसतो. त्यासाठी जिथं आपल्या गळ्याचा गोलवा शेप आहे तिथं अशा पद्धतीने चुण्या देऊन घ्या. आज आपण कॅनव्हसचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगसोबत गळ्याला पट्टी जोडतोय. पहा, इथे आपण गळ्याला पट्टी शिलाई करून घेतली. आता एक्स्ट्राची पट्टी कट करून ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप दिल्याने आपल्या गळ्याला छान फिनिशिंग येते आणि तो फिटिंगला सुद्धा परफेक्ट बसतो. इथे पाहताय, अगदी फिनिशिंग सोबत मागील गळ्याला पट्टी शिलाई करून घेतली. आता फ्रॉकचा घेर शिलाई करूयात.
इथे मी पुढील भाग समोरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घेतला आहे। त्यावर घेरचं कापड उलट ठेवून घ्या, म्हणजेच आपल्या कापडाच्या दोन्ही बाहेरील बाजू ह्या एकमेकावर आहेत। आता त्यावर आपण एकदा वितपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घेतोय। कापड न खेचता दोन्ही पार्ट एकमेकावर व्यवस्थित ठेवून इथं आपण शिलाई करून घेतोय। आपली सिंगल शिलाई झाली की पुन्हा त्यावर आपण डबल शिलाई करून घेतोय, जेणेकरून ती उसवणार नाही। इथं पाहताय आपण टॉप पार्टला घेरचा पार्ट शिलाई करून घेतला। याच पद्धतीने मी मागील भाग सुद्धा शिलाई करून घेतला। पहा, आता आपण शोल्डर शिलाई करतोय। त्यासाठी दोन्ही पार्ट आतल्या साईडने एकमेकावर ठेवून घ्या। आता दोन्ही शोल्डर एकमेकावर व्यवस्थित ठेवून एकदा वितपत शिलाई मार्जिन घेत इथं आपल्याला शिलाई करून घ्यायचे आहेत। लक्षात घ्या, आपल्या फ्रॉकच्या दोन्ही बाहेरील बाजू ह्या एकमेकावर आहेत आणि आतल्या साईडने इथं आपण शोल्डर शिलाई करून घेतो। इथे आपले शोल्डर शिलाई करून झाले। आता आपण फ्रॉकची स्लीव शिलाई करतोय। इथे मी स्लीवचा एक पार्ट घेतला आहे। स्लीवच्या वरच्या साईडने जिथं 2.5 इंच अंतर येते तिथं मार्क करून घ्या। त्यानंतर स्लीव ओपन करून घ्या। आता पहिल्या मार्कपासून दुसऱ्या मार्कपर्यंत इथं आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे। प्लेट्स शिलाई करत असताना प्लेट्सची साईज ही लहान घ्या। त्याचसोबत आपल्या सगळ्या प्लेट्स ह्या एका मापाचे येतील याची काळजी घ्या। इथे आपण लहान आकाराच्या 6 प्लेट्स तयार करून घेतल्या। त्यानंतर मुंढ्याच्या एका बाजूकडून इथं आपण बाही शिलाई करायला सुरुवात करतोय। एकदा वितपत शिलाई मार्जिन घेत इथं आपल्याला बाही शिलाई करून घ्यायची आहे। बाही शिलाई करत असताना ती न खेचता शिलाई करून घ्या। इथे माझ्या मापात मी परफेक्ट मापाची बाही तयार केली आहे। तुम्हाला जर लहान मोठी वाटत असेल तर तुम्ही सुरुवातीला ती जोडून पहा, त्यानंतरच ती शिलाई करून घ्या। इथं पाहताय याच पद्धतीने आपण फ्रॉकच्या दोन्ही बाह्या शिलाई करून घेतल्या। आता आपण बाहीच्या दंडघेराकडील भागाला लेस लावून घेतोय। 1/2 इंच कापड आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर अशा पद्धतीने लेस ठेवून इथं आपल्याला लेस शिलाई करायची आहे। आपल्या दुसऱ्या बाजूच्या स्लीवला सुद्धा आपल्याला याच पद्धतीने लेस शिलाई करून घ्यायची आहे। इथे आपण दोन्ही स्लीव तयार करून घेतले। आता आपण फ्रॉकची मार्जिन शिलाई करतोय। आपल्या फ्रॉकचे दोन्ही पार्ट आतल्या साईडने एकमेकावर ठेवत इथे एकदा वितपत शिलाई मार्जिन घेत अगदी कडेने आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे। आपलं कापड वेल्वेटचं असल्याने ते न खेचता अगदी हलक्या हाताने शिलाई करून घ्या। याच पद्धतीने आपण फ्रॉकचे दुसरे बाजूचे पार्ट सुद्धा एकमेकावर आतल्या साईडने ठेवून एकदा वितपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण मार्जिन शिलाई करून घेतली। मार्जिन शिलाई झाल्यानंतर तुमच्या साईजनुसार ही फ्रॉक फिटिंग करून घ्या। आता आपण फ्रॉकच्या बॉटमला लेस लावून घेतोय। आपल्या बॉटमचं 1/2 इंच कापड आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर लेस ठेवून इथं आपल्याला लेस शिलाई करून घ्यायची आहे। फ्रॉकसाठी थोडी ब्रॉडच लेस वापरा, त्याने आपल्या फ्रॉकला अतिशय सुंदर लूक येतो। याच पद्धतीने फ्रॉकच्या बॉटमला इथे आपण 1/2 इंच कापड आतल्या साईडला फोल्ड करत लेस लावून घेतोय। आपलं कापड हे वेल्वेटचं असल्याने आपण अशा पद्धतीने लेस शिलाई करतोय। लेसवर खालच्या साईडने टीप देऊन झाली की पुन्हा आपण वरच्या साईडने एक टीप देऊन घेतोय, कारण आपली लेस ही ब्रॉड आहे। इथे आपला वेल्वेट फ्रॉकची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली आहे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।